संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाटात दाखल झालेली आहे आणि दिवे घाट पार करून दिवे घाटाच्या माथ्यावरती ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही दाखल झाली। आपण पाहू शकतो वारकऱ्यांमध्ये एक मोठा जोश जल्लोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। 29 तारखेला आळंदीवरून माऊलींची पालखी ही पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेली आहे आणि आज पुणेकरांचा 2 दिवसांचा पाहुणचार घेऊन माऊलीची पालखी ही आज सासवड नगरी अर्थातच संत सोपान काका यांच्या सासवड नगरीमध्ये आज आणि उद्या असा 2 दिवसांचा माऊलींचा मुक्काम असणार आहे। आपण पाहू शकतो मोठा जल्लोष हा या वारकऱ्यांमध्ये पाहायला मिळतो आणि माऊलींची पालखी ही दिवे घाट पार करत आता सासवड नगरीकडे प्रस्थान ठेवताना आपल्याला पाहायला मिळतं आणि हा साधारणतः 7 ते 8 किलोमीटरचा अवघड असा घाट पूर्ण करून वारकरी सुद्धा मोठ्या आनंदात आणि उत्साहामध्ये पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि ज्या पद्धतीने हा संपूर्ण वारीचा सोहळा आहे जो याच देही याच डोळा खरं तर अनुभवण्यासारखा असतो आणि त्यामुळे राज्यातल्या कानाकोपऱ्यातून जिल्ह्यांमधून तालुक्यांमधून हा वारकरी बांधव हा शेतकरी बांधव या वारीमध्ये सहभागी होत असतो। आषाढी एकादशीपर्यंत हा संपूर्ण सोहळा या राज्याला या वारकऱ्यांना अनुभवायला मिळत असतो आणि आपण पाहू शकतो या सगळ्या वारकऱ्यांच्या या जोशामध्ये वारी आता पालखी आता थेट सासवडकडे पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते। ज्या पद्धतीने एकूण या संपूर्ण संत तुकारामांची पालखी असू दे ती 28 तारखेला देहू नगरीतनं प्रस्थान ठेवलेलं आहे पंढरपूरकडे। त्यानंतर 29 तारखेला माऊलींच्या पालखीने आता पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेलं आहे आणि या दिवे घाटातला जो काही अनुभव असतो तो काहीसा वेगळा असतो आणि हे सगळं नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी वारकऱ्यांची सुद्धा मोठी गर्दी त्यासोबतच पुणेकर या ठिकाणी गर्दी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात। कारण हा संपूर्ण वारीतलं नयनरम्य असं दृश्य या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळत असतं आणि त्यामुळे ही वारी आता सासवडकडे प्रस्थान ठेवते। संतश्रेष्ठ सोपान काका अर्थात माऊलींचे धाकटे बंधू त्यांच्या सासवड नगरीमध्ये आता पालखीचा 2 दिवसांचा मुक्काम असणार आहे। सासवडकरांचा 2 दिवसांचा पाहुणचार माऊली घेणार आणि त्यानंतर पुढे जेजुरीकडे माऊलींच्या पालखीचं प्रस्थान असणार आहे। मात्र आज आपण पाहू शकतो बैलजोड्यांनी हा संपूर्ण जी काही पालखी आहे ती वरती आणली जात आहे आणि आपण पाहू शकतो ठिकठिकाणी माऊलींच्या पालखीचं स्वागतसुद्धा केलं गेलं आणि ज्या पद्धतीने दिवे घाटापूर्वी वडकीमध्ये माऊलींचा विसावा असतो त्या ठिकाणी विसावा पूर्ण केल्यानंतर तात्काळ माऊलींची पालखी ही पुढे निघत असते आणि आपण पाहू शकतो एकच जयघोष ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळते। भगवी पताका टाळ मृदुंगाचा जयघोष या वारकऱ्यांमध्ये आणि एकूण प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक उल्हास आनंद या वारीच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतो। हा संपूर्ण 15 दिवसांचा जो काही प्रवास असतो तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। आपण पाहू शकतो पालखी ही आता दिवे घाटाच्या माथ्यावरती आलेली आहे आणि एकच जोश एकच आवाज ज्ञानोबा तुकोबांचा या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतो। अवघ्या काही अंतरावरती ही पालखी आहे आणि पालखीचं दर्शन घेण्यासाठी आणि माऊलींचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी भाविकसुद्धा आतुरलेले आहेत आसुसलेले आहेत आणि आपण पाहू शकतो ही पालखी आलेली आहे। अगदी सुंदर अशा फुलांनी सजवलेला हा माऊलींचा रथ आहे आणि जो रथ आता या ठिकाणी आलेला आहे। आपण पाहू शकतो काय जोश आहे काय उत्साह आहे। हा संपूर्ण शेतकरी जो आहे आपल्या शेतातली कामं आटपून या वारीमध्ये सहभागी होत असतो आणि हा संपूर्ण सोहळा अनुभवत असतो। आपण पाहू शकतो हे संपूर्ण सर्वसाधारण सामान्य सगळे शेतकरी वर्ग त्या ठिकाणी आपण आलेला आहे आणि आपण पाहू शकतो वारी आणि संपूर्ण पालखी काही वेळासाठी या ठिकाणी थांबलेली आहे आणि भाविक वारकरीसुद्धा या पालखीचं दर्शन घेत आहेत माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेत आहेत आणि त्यानंतर ही पालखी थेट सासवडकडे प्रस्थान ठेवणार। खरं तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आणि एकूणच प्रत्येकाच्या तोंडात माऊलीचा जयघोष आपल्याला ऐकायला मिळतो आणि आपण पाहू शकतो संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी रथ आपण पाहू शकतो
एकच उत्साह या ठिकाणी आपले माऊलींचा जयघोष या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि हा जयघोष एकच उत्साह एकच आनंद या ठिकाणी आपल्याला द्यायला मिळतो आणि आपण पाहू शकतो खरं तर पुणे पोलिसांचं विशेष असं कौतुक करावं लागेल. पुणे पोलीस, ग्रामीण पोलीस आपण पाहू शकतो माऊलीचा जो काही रथ आहे तो आता पुढे निघताना आपल्याला पाहायला मिळतो आणि भाविक सुद्धा या रथासोबत पळताना आपल्याला पाहायला मिळतो. कुठेही न थकता कुठेही थकवा न जाणवता हा संपूर्ण वारकरी, यामध्ये महिलांचा सुद्धा मोठा सहभाग आहे. महिला वारकरी सुद्धा यामध्ये मोठ्या संख्येनं यावर्षी सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. लाखोंच्या संख्येनं हा संपूर्ण वारकरी वैष्णवांचा मेळा या वारीमध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि आपण पाहू शकतो या पालखीमध्ये सगळे वारकरी अतिशय धावत जात आहेत. आनंदात, उत्साहामध्ये हा संपूर्ण 16-15 दिवस पाहायला जातात. अगदी सगळं ताण भूक विसरून हे संपूर्ण वारकरी या वारी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात. घरचा संपूर्ण विचार बाजूला ठेवत या वारीमध्ये देहभान विसरून सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि असा सोहळा अनुभवण्यासाठी हा संपूर्ण महाराष्ट्र एकच नजरा लावून या सगळ्या सोहळ्याकडे पाहत असतो. हा सोहळा आता सासवडमध्ये पोहोचलेला आहे आणि आजचा आणि उद्याचा मुक्काम हा सासवडमध्ये असणार आणि त्यानंतर थेट माऊलींची पालखी ही पंढरपूरकडे रवाना होणार आहे, प्रस्थान ठेवणार आहे. पाहू शकतो या दरवर्षीपेक्षा यावर्षीची वारकऱ्यांची संख्या सुद्धा तितकीच मोठी आपल्याला पाहायला मिळते. वरुण राजा सुद्धा या पालखीवरती पालखीच्या स्वागतासाठी या दिवे घाटात बरसताना आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे या संपूर्ण वारी सोहळ्यावरती हा संपूर्ण 15 दिवस सुद्धा प्रजन्न राजा यावरती बरसणार आणि संपूर्ण सोहळा सुद्धा आनंदाने संपूर्ण राज्यामध्ये नाहून निघताना आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामन सुशांत राऊत सह मी योगेश मोरसे, TV9 मराठी, दिवे घाट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.